नमस्कार बालमित्रांनो. तुम्हाला अभ्यास करायला कंटाळा येतो का? अभ्यास करावासा वाटत नाही का? तर तुमच्यासाठी खास आज घेऊन आली आहे 15 सोप्या टिप्स. पहा, या टिप्स कशा असतील? लक्ष केंद्रित टिप्स, स्मार्ट स्टडी तंत्र, पालकांसाठी छोटे उपाय. टिप्स 1. 20 मिनिटं स्टडी प्लस 5 मिनिटे ब्रेक. लहान स्टडी सेक्शन्स मुलांना जास्त लक्षात ठेवायला मदत करतात. दुसरी टिप्स आहे एकाच वेळी एकच विषय. पहा, 2 विषयांचा रोज अभ्यास ठेवा, पण एका वेळी एकच विषय. अभ्यासाची खास जागा ठरवा. शांत, स्वच्छ, लहान टेबल, याच ठिकाणी फक्त अभ्यास. चौथी टिप्स आहे रंगीत नोट्स वापरा. हायलायटर, रंगीत पेन यामुळे माहिती दुप्पट लक्षात राहते. मोठ्याने वाचायला सांगा. पालकांनी आपल्या मुलाला मोठ्याने वाचायला सांगायचं आहे. मोठ्याने वाचल्याने मुलांची स्मरणशक्ती मजबूत होते. दररोज 5 मिनिटांची छोटी टेस्ट. पहा, क्विज किंवा MCQ घेतल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढतो. आता पहा, महत्त्वाची एक टिप्स आहे. अभ्यास खेळासारखा करायचा आहे. फ्लॅश कार्डचा वापर करा. क्विज, गेम्स यामुळे कठीण विषयही मजेदार होतात. 8वी टिप्स आहे उदाहरणासह शिकवा. म्हणजे समजा एखादी गोष्ट समजत नसेल तर छोटी छोटी उदाहरणे देऊन ती उदाहरणं आपण सोडवली पाहिजे. आजची 3 कामे पद्धत म्हणजे काय? दररोज वाचन, लेखन आणि शिकवलेला जो अभ्यास आहे त्याचा नक्की सराव झाला पाहिजे. पहा, तुम्हाला व्हिडिओ, वेगवेगळे ॲप्स आवडतात वापरायला. यातून आपणाला एखादा विषय कठीण जात असेल तर सोप्या पद्धतीनं आपणाला व्हिडिओ किंवा ॲप्सचा वापर करून तो समजून घेता येणार आहे. आपण अभ्यास करण्यापूर्वी पाणी पिलं पाहिजे. त्यामुळं आपलं नक्कीच अभ्यासामध्ये लक्ष लागेल. आणि ज्या ठिकाणी आपण अभ्यास करण्यासाठी बसणार आहोत त्या ठिकाणी एका भिंतीवर रंगीत टाईमटेबल चिटकवलं पाहिजे. आता बघा, आपला अभ्यास एखादा पूर्ण झाला तर आपण छोटा रिवॉर्ड्स दिला पाहिजे, स्टिकर किंवा स्टार दिले पाहिजे. नक्कीच तुमचा छान अभ्यास होणार आहे. अभ्यासासाठी आपल्याला पुरेशी झोप पाहिजे आणि आपला आहार कसा असला पाहिजे? चांगला असला पाहिजे. आणि पालकांनीही फक्त मुलांना सांगायचं नाही अभ्यास करायला, स्वतःही पालकांनी पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे. धन्यवाद बालमित्रांनो. अभ्यास आनंदी केला तर नक्कीच तुम्ही शिकणार आहात आणि अभ्यासामध्ये सुद्धा चमकणार आहात. आणखीन अशाच टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. पुन्हा भेटू.